आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता 25 मिनिटात 50 बातम्या। भंडारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 310 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय। लाखणी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला असून तब्बल 702 घरांची पडझड झाली आहे। सरकारनं नुकसानीची पाहणी करून तातडीनं मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। लातूर जिल्ह्यामध्ये आठवड्याभरात झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा पिकांना मोठा फटका बसलाय। आंबा, केळी, हळद, टोमॅटो या पिकांचं नुकसान झालं असून पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली। आता कृषी विभाग नुकसानीचे पंचनामे करून मदत कधी देणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। गोंदियामध्ये धान खरेदी संस्था शासनाच्या विरोधात आक्रमक झाले। धानाची उचल करण्यास शासनाकडून विलंब होत असल्यानं तुटीचं प्रमाण वाढतंय। त्यामुळे तुटीचं प्रमाण 1.5% वरून 0.5% आणल्यानं सेवा सहकारी संस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। पावसाळ्यामध्ये 100% भरलेलं उजनी धरण आज वजा पातळीवर जात आहे। त्यामुळे सोलापूरकरांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 37 दिवस आधीच वजा पातळीत धरण जाणार असल्यानं पाणी वाटप प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। लातूर जिल्ह्यामध्ये दूध संकलनात तब्बल 11,000 लिटरची घट झाली। कडक उन्हामुळे हिरव्या चाऱ्याचा तुटवडा आहे। तसंच लंपीच्या प्रादुर्भावामुळे दूध उत्पादनात घट झाल्याचं दिसून येत आहे। भंडारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर्स उपलब्ध नसल्यानं हे दवाखाने धुळखात पडू नयेत। सध्या जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव दिसतोय। पशुवैद्यकीय दवाखानेच बंद असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। कांद्याच्या दरात मोठी घसरण झालेली असताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतलाय। नाफेडमार्फत तात्काळ कांद्याची खरेदी करावी अशी मागणी भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा भर उन्हाळ्यात तुडुंब वाहतोय। अवकाळी पावसामुळे यवतमाळमधील नदी नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत। सहस्त्रकुंड धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे। राज्य सरकारनं महिलांना एसटीच्या तिकीट दरात 50% सवलत दिल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील महिला प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली। एसटीनं प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या 14,000 वरून थेट 50,000वर पोहोचली असून एकट्या छत्रपती संभाजीनगर विभागाचं रोजचं उत्पन्न हे 66 लाख रुपयांवर पोहोचलंय। बीडच्या परळी इथे जवाहर एज्युकेशन सोसायटीची तब्बल 13 वर्षांनंतर निवडणूक होते। या निवडणुकीसाठी आज मतदान सुरू असून पंकजा आणि धनंजय मुंडे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। परळीतील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेवर कुणाचं वर्चस्व असणार याकडे परळीकरांचं लक्ष लागलंय। हुकुमशाही लादू नका अन्यथा महाराष्ट्र पेटवून देऊ असा इशारा उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। सोलगावमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला। त्यावेळेला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला। मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस आणि बल्क ड्रग पार्क सारखे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते। मात्र हे सगळे प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली। राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं होऊ देणार नाही। आपलाच जनतेला नुकसान पोहोचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको असंही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं। उद्धव ठाकरे यांनी बारसूमध्ये जाऊन कातळ शिल्पांची सुद्धा पाहणी केली। यावेळेला त्यांनी तज्ज्ञांची बातचीत केली। रिफायनरीच्या विरोधात प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहू असं त्यांनी म्हटलंय। पाहणीच्या वेळेला त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधव यांच्यासह ठाकरे गटाचे काही नेते उपस्थित होते। कातळ शिल्पांची जागा वादग्रस्त रिफायनरी प्रकल्पात येते पण ही जागा जाऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितलंय। कातळ शिल्प संवर्धनाच्या बद्दल आपण युनेस्कोला पत्र लिहिल्याचंही त्यांनी नमूद केलं। उद्धव ठाकरे यांनी पेटवा पेटवीची भाषा करू नये असा इशारा भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिलाय। तर उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या नादी लागू नये, ते उरलासुरला पक्षही संपवतील असा सल्लाही त्यांनी दिला। बारसूत कुणीतरी मुंबईवरून पेटवा पेटवीसाठी आलं असून उद्धव ठाकरे यांना मन की बात नाही तर धन की बात कळते अशी बोचरी टीका नितेश राणे यांनी केली। मातोश्रीवर खोके पोचावेत म्हणून विरोध केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला। रिफायनरीला स्थानिकांचा विरोध नाही, बाहेरून लोक आणून विरोध केला जात असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे। तर पर्यटनासारखे आलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्थानिकांची माथी भडकवण्याचं काम केल्याची टीकाही त्यांनी केली।
उद्धव ठाकरे बारसूमध्ये येऊन विकास कामात अडथळा निर्माण करण्यासाठी जात असल्याची टीका केसरकर यांनी केली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वतः पत्र देऊन विरोध केला जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. बारसू रिफायनरीला स्थानिकांचा विरोध होत असतानाच सरकारनं त्यांचं समाधान करणं अत्यावश्यक आहे, पण लोकांना विश्वासात न घेता प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. तर पवार यांचा राजीनामा कायम राहावा यासाठी अनेक जण देव पाण्यात बुडवून असल्याचंही ते म्हणाले. राज ठाकरे यांची आज रत्नागिरीत जाहीर सभा होती. सभेसाठी मनसैनिकांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. रिफायनरी, उद्धव ठाकरे यांचा दौरा, पवार यांचा राजीनामा यासह विविध मुद्द्यांवर राज ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बारसू दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे रायगडच्या महाडमध्ये सभा घेणार आहेत. चांदे मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होईल. यावेळेला स्नेहल माणिक जगताप यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे. तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज बारामतीत दाखल झाले. शरद पवार बारामतीतल्या गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. शरद पवार यांच्या राजीनाम्यावरून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी निशाणा साधलाय. राष्ट्रवादीतील राजीनामा नाट्य हे स्क्रिप्टेड असल्याची टीका अजय कुमार मिश्रा यांनी केली. सातारा जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व जागा भाजप जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. मंत्री गुलाबराव पाटील हे 7च्या आधी आणि 7च्या नंतरची वक्तव्य वेगवेगळी करतात असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. आदित्य ठाकरे माथेरानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला ते पत्रकारांशी बोलत होते. तर अजित पवार महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून चालतील या प्रश्नावर त्यांनी उत्तर द्यायचं टाळलं. छत्रपती संभाजीनगरमधील लोकसभेच्या जागेच्याबद्दल पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली. सांदीपन भुमरे यांच्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाच्या संदर्भातल्या दाव्याबद्दल ते बोलत होते. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात 88 लाख रुपये घेऊन कर्नाटकात जाणारी एक कार तोळनूर चेकपोस्टवर पकडण्यात आली. कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक जवळ आलेली असतानाच सीमेवर इतकी रक्कम पकडल्यानं चर्चांना उधाण आलंय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आम्ही बारसूतल्या कष्टकऱ्यांच्या सोबत आहोत, भांडवलदारांच्या दलालांसोबत नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. तसंच पोकळ धमक्या देणाऱ्यांना अटक करा अशी मागणी देखील राऊत यांनी केली. सांगलीच्या जत तालुक्यातील अमृतवाडी फाट्याच्या जवळ भरधाव कारनं डंपरला धडक दिली. या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 वर्षीय मुलगा सुद्धा गंभीररित्या जखमी झाला. हे कुटुंब देवदर्शन करून माघारी परतत असताना ही दुर्घटना घडली. मेहंदी काढण्यासाठी गेलेल्या मुलीला मारहाण केल्याचा प्रकार बारामतीत घडला. आरोपी मुलानं मुलीला मागणी घातल्यानंतर मुलीच्या वडिलांनी नकार दिला आणि याच रागातून या मुलानं मुलीला मारहाण करत तिच्या थेट श्रीमुखात लगावले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. परभणीतील पोखर्णी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण गंभीररित्या जखमी झाले असून 10 ते 12 जण किरकोळरित्या जखमी झाले. जखमींवर परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. यावेळेला सहकुटुंब त्यांनी बाप्पाचं दर्शन घेत मनोभावे प्रार्थना केली. सिद्धिविनायक देवस्थानकडून यावेळी कोविंद यांचं खास स्वागत करण्यात आलं. मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावर आंबा महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नारोशंकर पुरातन महादेव मंदिरात महादेवाच्या पिंडीला आकर्षक आणि सुंदर अशी आंबा फळांची आरास सुद्धा करण्यात आली होती. भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून भाजपकडून जोरदार प्रचार केला जातोय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी बंगळुरूत दाखल झालेत. यावेळेला भव्य रोड शो करण्यात आला. मोदींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुदानमधील हिंसाचारात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेलं ऑपरेशन कावेरी यशस्वीरित्या पूर्ण झालंय. ऑपरेशन कावेरी अंतर्गत सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिली. ओडिशा इथल्या समुद्रकिनारी रेड अलर्ट जारी करण्यात आला. किनारी भागात मोचा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ओडिशासह बांगलादेश आणि म्यानमारला सुद्धा चक्रीवादळाचा फटका बसण्याचा अंदाज आहे.
मणिपूरमधील हिंसाचाराच्या नंतर राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मणिपूरमध्ये येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत. सर्वसामान्य नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. 25 मिनिटात 50 बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.